जर असिमेट्रिकल आला तर तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. सिमेट्रिक तो सिमेट्रिकल आहे सेक्शन म्हटलं डायग्राम आपण अशी काढून घेऊ पद्धतशीर. हा वरचा आहे आपला फ्लेंज, ही खालची आहे वेब आणि ही काय आली, ही आली फ्लेंज. तो आय सेक्शन आहे. तो आय सेक्शनचे फ्लेंजचे डायमेन्शन दिले तुम्हाला बघा इथे दिलेले 500 × 25 किती आहे 500 mm असा, हा 500 mm आणि हे किती असं 25 mm. ठीक आहे. हां आणि नंतर खाली काय म्हणतात परत, ही वेब दिलेली आहे. वेबचे डायमेन्शन काय दिले तुम्हाला, हे दिले आहेत 800 mm. ठीक आहे ना. आणि त्याची थिकनेस किती दिली 20 mm. बघा समजतं का, हा 500 × 25 आहे आणि हा 20 आला. सिमेट्रिक आहे म्हणून हे पण किती असणार 500 आणि हे किती असणार 25. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला याचं काढायचं आहे शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काय काढायचं आहे शिअर स्ट्रेस. आता शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम याची बनवायची आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, ते असतं आय. काय असतं त्याचा आय. आणि आय एक्सेस काढण्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात बेस्ट एक्सप्रेशन काय आहे, ते आहे BD³/12 मायनस छोटा BD³/12. तुम्ही एक काम करा आता डायरेक्टली, बी कोणाला बोलतोय मी, अख्खा जो आहे हा बी आहे आणि इथून तिथपर्यंत आहे हा काय हा डी आहे. तो सांगायचं तात्पर्य हा होऊन जाईल 500 बी आणि डी किती आहे त्याचा, ते बघा 800 25 किती 850, 850चा क्यूब /12 मायनस छोटा बी कोणाला बोलतात, या 500 मधून जर का समजा तुम्ही मधलं मायनस केलं तर असतो छोटा बी, म्हणजे किती झालं 480. आणि डेप्थ किती आहे, डेप्थ आहे छोटा डी हे किती आहे 800, तो 800चा क्यूब /12. तर तुमचं काम होऊन जाईल आता IXX होऊन जाईल. IXX किती येतो बघा, IXX जर आपण आता काढला तर किती येतो 500 × 850चा क्यूब /12 मायनस इथे किती 480 × 800चा क्यूब /12. हा झाला तुझा मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आला, खूप जास्त मोठा आला आहे × 10⁶. ठीक आहे. हा खूप जास्त मोठा आलेला आहे 5108.54 × 10⁶ IXX झालेला आहे. का बरं मोठा का आला, कारण की डायमेन्शन आहे तेवढे 500 × 25. ठीक आहे. काही डाऊट आहे का इथपर्यंत सांगा. आय आला. मग आय आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला डायरेक्टली आता सुरुवात करा आपल्या शिअर स्ट्रेसला. तो आपण पहिल्यांदा काय म्हणणार, पहिल्याला शिअर स्ट्रेस ॲट टॉप अँड बॉटम. किती असतो टॉप अँड बॉटमला 0. किती असतो 0. चला आपण दुसऱ्याला जाऊ. शिअर स्ट्रेस ॲट जंक्शन ऑफ कुठे, शिअर स्ट्रेस ॲट जंक्शन ऑफ फ्लेंज अँड टॉप. तो फ्लेंज अँड वेब याला कुठे टॉपला म्हणजे कुठे म्हणतो मी इथे जर शिअर स्ट्रेस काढायला गेला तर किती येतो रे, तो येतो टाऊ से बाय, ठीक आहे ना. टाऊ = SAY/BI से बाय. सो देअरफॉर मग आता शेअर फोर्स किती दिला तुम्ही बघा, दिलेल्या उदाहरणामध्ये मला त्याने शेअर फोर्स दिलेला आहे. द मॅक्झिमम शेअर फोर्स इंड्यूस इन द बीम ड्यू टू अप्लाय लोडिंग 300 kN. शेअर फोर्स किती दिला त्याने मला इथे घेऊन डाटामध्ये लिहून घेतो. शेअर फोर्स 300 kN म्हणजे काय रे 300 × 10⁻³ तर बघा 300 × 10⁻³ वाय बार कसा काढतात, तो बघा वाय बारने पहिले एरिया काढून घ्या. टोटल याचा टोटलचा एरिया किती येईल रे, आता या अख्ख्याचा एरिया तुम्हाला काढावा लागेल ना. तो कसा काढणार याचा टोटलचा एरिया, BD - BD करून ते ना. टोटल BD मी आता इथं साईडलाच करून घ्यायला पाहिजे होतं कुठेतरी, जिथं एक्स काढला ना इथे एरिया काढून घ्या आपण. एरिया = काय टोटल BD - छोटा BD चालेल. तर मग एरिया किती, टोटल BD किती आहे 500 × हे टोटल किती होतं 850 मायनस हे बघा हे मला एवढं काढायचं. आता ह्या बी किती आहे इकडचा आडवा 500 मधून 20 गेले 480 × हे किती आहे 800. असं करा तुम्ही, तुम्हाला एरिया भेटून जाईल. हा एरिया डायरेक्टली आपण काढू शकतो, ही जागा नसल्यामुळे हे असं लिहून टाकतो. हा किती एरिया बघा मग आता, तो 500 × 850 मायनस 480 × 800 किती आलं 41 वरती किती शून्य ते 3, 41 वरती 1 2 3 0 mm² डायरेक्ट एरिया काढा. 3 एरिया काढण्यापेक्षा सोपे असंच. तो देअरफॉर एरिया किती आला आता 41 वरती 1 2 3. वाय बार किती येईल सांगा, वाय बार किती येईल याचा, सिमेट्रिक आहे सेक्शन आहे ना, निम्मा किती राहील 250 कसं काय, हा 800 आणि 850चा निम्मा किती येईल
वाय बार काढताय ना तुम्ही. हां पण आता लक्षात घ्या आणि माझी बात ऐका. हा जो काही होता टोटल वाय बार वरचा इथे काढला आहे तुम्ही आय एक्स एक्स काढला, तुम्ही एरिया काढला, तुम्ही मेन वाय बार बी काढून घ्या. वाय बार महत्त्वाचा आहे. वाय बार किती येईल? हे झाले 825 850 850 बाय 2 म्हणजे किती रे? 4 झाले 2 नंतर एक उरला 5 425 mm. हा तुमचा वाय बार झाला. पण या ठिकाणी वाय बार आपण कोणता घेतो माहिती ना तुम्हाला? वाय बार मायनस वाय वन असं. वाय बार मायनस वाय बार डिवाइड बाय बी आहे. बी किती आहे? जिथे तुम्ही उभा आहे त्याची विड्थ किती आहे? 500 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे टोटल? 5108.54 इंटू 10⁶. मग आता प्रश्न पडेल की हे काय करून बसलो आहे बघा. तो 300 इंटू 10⁻³ 41 वरती 1 2 3. वाय बार किती तुमच्याकडे टोटल? 425 मायनस वाय वन किती सांगा? वाय वन कसं किती असणार सांगा? वरच्याचा वाय वन किती असेल? खालून बघा ना, इथून तर इथपर्यंत इथं ह्या आहे तुमचा वाय वन. हे किती झालं? 25 825 825 आणि 12.5 त्याच्या निम्म्यापर्यंत इथपर्यंत जायचं खालून. किती दिलं ते? 825 प्लस 12.5 837.5 837.5. आता लक्षात घ्या, मी छोटा मायनस मोठा लिहितोय. मग तुम्ही हुशार आहेत, तुम्ही काय करायचं? उलटा करून घ्यायचं. हां तर 500 इंटू 5108 पॉईंट किती आहे? 54 इंटू 10⁶. हा झाला आपला τ1. बघ आता ह्याला काढायचं आपल्याला. कसं काढणार मी? 300 गुणिले 10⁻³ बरोबर. पुढे किती? इंटू 41 वरती 1 2 3 इंटू 425 मायनस 837.5 डिवाइड बाय 500 ना. 500 इंटू 5108.54 इंटू 10⁶. मायनसमध्ये आन्सर येते का बरं? तर इथं आपण उलटं केलं आहे, तर त्याला उलटं जरा उलटं करून घ्या बाबा. माझ्याकडून चूक झाली. इथं काय करायचं आपल्याला? 837.5 पहिले लिहून घ्या. 837.5 मायनस 425 हे आले तुमचे 1.9863 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता तुम्हाला काढायचं कुठे? तर आता काढायचं तुम्हाला τ2 जंक्शनलाच काढा टॉपला. आता काय म्हणायचं इथं? शिअर स्ट्रेस ॲट जंक्शन ऑफ फ्लेंज अँड वेब. कुठे? बॉटम म्हणजे अर्धी कुठे? इथे कसं काढतात? τ2 इज इक्वल टू τ1 इंटू B1 बाय B2. किती आलं? 1.9863 इंटू B1 किती वर्षा? 500 डिवाइड बाय खालच्याचं किती? 20. किती आहे? 20. याचा आन्सर येऊन जाईल ना इंटू 500 डिवाइड बाय 20 46.66 49 तुला तोंडी उत्तर माहिती आहे का? 49.66 न्यूटन पर mm स्क्वेअर. हा झाला τ2. τ2 याचा अर्थ इथला बी शोधला. आता उरला आहे फक्त न्यूट्रल ॲक्सिसचा. कुठला? न्यूट्रल ॲक्सिसचा. आता न्यूट्रल ॲक्सिस आपल्याला शोधायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला आता थोडंसं मेहनत करावं लागेल परत. काय होतं आता? शिअर स्ट्रेस न्यूट्रल ॲक्सिस काय फॉर्म्युला आहे? से बाय शेअर फोर्सचं माहिती आहे, पण एरिया कोणता घेणार? आता बघा तुम्ही याचा खालचा एरियाची बात करताय, एक तर वरचा किंवा एक तर खालचा. जर तुम्ही खालचा एरिया घेत असणार तर तुम्हाला एवढं तर फिक्स माहिती आहे की याचा निम्मा किती आहे? 425. मग आपण आता एक काम करू, 425 आहे ना. आता एवढ्या आकृतीचा तुम्हाला CG लागतो परत, याचा CG लागेल तुम्हाला परत. मग तुम्हाला परत याचा वाय बार काढावा लागेल. तो 1 मिनटं पॉज करेल. मी नाही, माझ्याकडे एक्सप्रेशन आहे. एवढं τ1 मी काढला, इतकी मेहनत मी केली, तो मेहनतीला फळ भेटतं का नाही आता आपल्याला ते बघायचं आहे. तो τ1चा माझ्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे S डिवाइड बाय 8I. d² मायनस d². मग तुम्ही आता म्हणणार की d² मायनस d² काय आहे बा? हे बी महत्त्वाचं आहे ना. S किती इथला? शेअर फोर्स किती? 300 इंटू 10⁻³ 8 इंटू मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया तरी काढा कमीत कमी. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आपल्याकडे? 5108.54 इंटू 10⁶. बरोबर. हां आता 8I बी झाला. आता इथे काढायचं d² मायनस d². तो d² कोणता असतो? टोटल डेप्थ. कॅपिटल डी म्हणजे टोटल डेप्थ. किती टोटल डेप्थ सांगा? 850चा वर्ग मायनस मधली डेप्थ किती? 800चा वर्ग. असं जर केलं का डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. हा डायरेक्ट τ1 मिळेल. समजते का? बघू ना आन्सर येते का? 300 गुणिले 10⁻³
हां इथे किती आहे 8 गुणिले 5108.54 इंटू 10⁻6 इकडे गेलो इंटू किती आहे 850चा स्क्वेअर मायनस 800चा स्क्वेअर किती आलं सर चुकलं का मग काय मग चुकलं ना ते चुकलंच की मग 0 पॉईंट किती आलं 6056 न्यूटन पर mm स्क्वेअर काहीतरी माझ्याकडून कॅल्क्युलेशन चुकलं असेल आन्सर नाही चुकणार का तो काय फॉर्म्युला बरं का आता न्यूट्रल ॲक्सिस टाऊ न्यूट्रल ॲक्सिस काढायचा तो आहे आपल्याकडे S बाय B आहे S बाय B आहे मध्ये आहे B बाय 8 डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे B काय असतो डी सगळं माहिती तुम्हाला बी डीचा स्क्वेअर बाय 8 बी डीचा स्क्वेअर बाय 8 हे फॉर्म्युला आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल की सेमच आहे ना बघा हा बी बी डी स्क्वेअर बाय 8 आहे हा बी बी डी स्क्वेअर बाय 8 फक्त इथं डी स्क्वेअर बाय डी स्क्वेअर आहे ठीक आहे मग आता बघा 300 इंटू 10⁻³ 300 इंटू 10⁻³ 3 हां बी किती त्याचा